आहे. अरे मरण डोळापुढे दिसल्यावर शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो, त्याचं दार उघडं ठेवतो, त्याच्या शेंगादाणे ठेवतो, परोपकार म्हणून नाही, उंदर सापडले पाहिजे. रात्री उपवाशी उंदीर शिरला आत, त्याचाच हादरा बसला आणि पिंजऱ्याचं दार बंद झालं. शेंगादाण्याला तोंड लावत नाही उंदीर का? निर्जला कशावरून? कानाजवळचं केस पांढरं झालं. जरा करीन मुळे सांगू आली गोष्टी, करीन मुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली, मृत्यूची भेटी जवळी आली. जरा ध्वम्रमाणात पादारविंदम कृतांतस्य दूती जरा, यमाची दासी जरा. बस हे भाषांतर होऊन गेलं. जरा कर्णमुळे सांगो आली गोष्टी. संत सदा उपदेश बतावत कैस शीस सब सेत भय है, तू अजहु ममता नहीं छांडत मौत हो आए संदेश दय है. आज ही काल चले उठी मुर तेरे सामने ही कहते गए है, सुंदर क्यों नहीं नाम सुमरत या जग में कहू कौन रहे. बस त्याचंही तेच आहे. संत सदा उपदेश बतावत केस शीस सब सेत भय. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. नुपिज पराजी राम कह देऊ, भयसित कैसा म्हणव चौथपण असं उपदेसा. मुकुट आणि कानाजवळचं केस. मुकुट थोडा वाकडा दिसला राजाला, आणि मुकुट वाकडा झाला म्हणजे कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा असतो. इथं बसलेल्या दशरथांना सांगतो, पण हे दशरथ असंही डोकं चालवतील, शाडस करून पुढे येते ती अति नम्रतेनं. चहा घेता का कॉफी घेता का दूध, खायला करून देऊ का, पाणी तापलं का आंघोळ करता का, स्वयंपाक तयार आहे ताटच वाढू. समजायचं अण्णासाहेब मुकुट सरळ आहे. 5-10 वर्षाचा काळ जातो, तेच म्हातारा अंगणात येतं. चहा ना रे, अरे चहा ना रे. पहली गोष्ट मरण विसरू नका. 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण निज मौत को. और दुसरी गोष्ट, मरेपर्यंत जगवणाराला विसरू नका. आम्ही त्याला विसरलो वेलजाळे सर, पण तो अजून आम्हाला नाही विसरला. कशावरून? रोज आपण सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला ना, सकाळी जाग येणार नाही. एवढं तरी ऐका ना, चमचा भर तरी दूध घ्या ना. लिटरच्या लिटर घेत होतं, कोणी देत नव्हतं. आता डेड बॉडीला चालला आग्रह. चमचा भर तरी दूध घ्या ना, एक शब्द तरी बोला ना, एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंडणे. आणि कोण ते सांग पा. हे बोलणं फार सोपं आहे. दुसऱ्याचं प्रेत पेटत असताना श्रद्धांजली पर भाषण करणं लय सोपं. दुसऱ्याच्या घरी डेड बॉडी पडल्यावर तिथं जाऊन शहाणपण सांगणं, नका रडू आबई, नाशिवंत देह जाणार सकळ, नका रडू. पण हिच्या घरी घटना घडू द्या, मग नाही ते भजन आठवत.
हे फार सोपं आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता नमर्तयाच्या चित्ता युगांतू नोहे. अरे प्राण जाण्याची क्रिया तुम्ही जरा विचार करा. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी हे चारही दुःख मरायच्या वेळेला हाची घडोघडी चित्ता येतो आठव. हे अनुतापाचं दुःख आहे. पहिलं 4 दुःख आहे मरायच्या वेळेला. अनुताप, नंतर मोह, नंतर विश्लेषण, शेवटी आगामी. अगदी थोडक्यात आणि सगळे बरोबर करू. तू काळजी करू नको. अनुताप जन्य म्हणजे खाली टाकल्यानंतर पश्चाताप होणे. नंतर मोहजन्य नाटक आहे. खरं प्रेम कोणाचं आहे? जीव आणि शरीर. अशी मैत्री जगात नाही कोणाची. बाकी कोणतेही मित्र असू द्या बरं का. ते मित्राची लक्षणं तुम्हाला माहीत आहे. ददाती प्रतिगृह्णाति. अरे एक बंद होते एक चालू होते काय म्हणून. ददाती प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजते चैव षड्विधम मित्र लक्षणम. ही मैत्रीची 6 लक्षण सर्वांना माहिती आहे. देणारा असावा, तो परत करणारा असावा, गुह्यातलं गुह्य मित्राला सांगावं, मित्रानं अंतकरणापासून विचार दर्शवावा, मित्राने मित्राला जेवायला रूपे वर्तत, घरी दारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. फासावर जायच्या वेळेला तुमचा परिवार राहील बाजूला. नागपूरला याकूब मेमनला फाशी झाली. वेलजाळी सर नागपूरच्या अजनी जेलला. त्याचा सर्व परिवार मुंबईला होता याकूब मेमनचा. पण फासावर जाताना 2 जण गेले. कोण? त्याचा देव. जीवान काया तेजून केले गमन. हे जे दुःख आहे मरायच्या वेळेचं याचं नाव विश्लेषण. पहिलं अनुताप, नंतर मोह, नंतर विश्लेषण आणि एकदम शेवटचं याचं नाव आगामी. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम, याला आगामी म्हणतात. आणि तो शेवट एक अर्धा मिनिटाचा 1 मिनिटाचा कार्यक्रम असतो. ती अवस्था सांगितलेली आहे. पाय गार पडणे, छातीमध्ये उष्णता, पापण्या हलायच्या थांबणे, खालचा भाग ओला होणे, वाचा जाणे. समजायचं आता अर्ध्या मिनिटावर कार्यक्रम आहे. कंठगत प्राण त्याचं नाव आहे. प्राण आता कंठात आलेला आहे. तिकडे काही नाही राहिलं पायाकडे. ते थंडगार झाले बर्फासारखे. इथे थोडीशी उष्णता, पापण्या हलायच्या थांबल्या, वाचा गेली, खालचा भाग डोळ्याचा ओला झाला आणि कंठात प्राण आहे. पापणी हलवत नाही, ते सारखं वर पाहतं. त्याचं नाव आहे आगामी. का? येमदूत त्याला दिसतात. आक्राळ विक्राळ काळकुट्ट, निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणास बांधून घट्ट फरफरा ओढती. त्याचं लिखाण चालू आहे रात्रंदिवस. तुम्ही कुठेही असा, फक्त
2 तास त्याला विश्रांती मिळते. कधी तुम्ही कीर्तन ऐकायला आला आणि इथं झोपला तरी 10 ते 12 ते लेखणी ठेवून देतं. सर्व काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सर्व काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सर्व काळ गणना करी आयुष्याची वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सर्व काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. आता हे रोहिदास ते आता शांत बसलंय ते. मी याकरता प्रमाण दिलं, नाही तर सारखी त्याची चित्रगुप्ताची लेखणी चालू असते, तुम्ही कुठे येसा. पण आता तुम्ही कीर्तनाला आला ना, त्याला आदेश आहे ठेव खाली लेखणी. आता काही केलं तो येऊन झोपला तरी आता लिहायचं नाही. सर्व काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. आणि मग त्या चित्रगुप्ताच्या पुढे यमधर्माच्या पुढे धर्म पुसे तया दोषियासी कारे केशवाशी चुकली ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. मग शिक्षा. एक यमदूत इकडचा हात धरतो बर्गे बाबा आणि एक इकडचा, अशी पत्र तारू पहिल्यांदा म्हणजे खिळ्याचं वण असते, खिळ्याचं त्याच्याहून चालवतात. आर पार खिळे घुसतात, पायाची चाळणी होऊन जाते. आणि तसं झाल्यावर खैर नावाच्या लाकडाचे निखारे मग त्याच्याहून चालवायचा. कधी पायाला छिद्र पाडल्यानंतर. काय म्हणतील काय बाता हांता शहाला, पायाला छिद्र. कोणाच्या पायाला छिद्र? डेड बॉडी तर आमच्या इकडे आहे, आम्ही आताच पेटवून आलो. ते बरोबर आहे, ते डेड बॉडी तुमच्या स्वाधीन केलेली असते. पण जीवात्मा यातला निघाला म्हणजे त्याला तिथे भोगण्यासाठी एक शरीर दिल्या जातं. वेदना एवढ्याच होतात. संपूर्ण नाचिकेत ग्रंथ वाचा, त्याच्यात सगळे यमपुरीचंच वर्णन आहे. वेदना एवढ्याच होतात, फक्त नाश होत नाही. तर व्यथा तेवढ्याच आहे. आपोआप मिळतं ते वेलजाई सर. तिथे एक शरीर आपल्यासाठी तयार आहे. माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी, पुढचं कळलं वाटते तुम्हाला, आजारी पडल्यावर दवाखान्यात जा. तुमचा किती भारी अग्नि तंबाबाई कौटाळेती, अग्नि तंबाबाई कौटाळेती. किती वेळा जन्मायावे, 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 किती वेळा
अरुण पाटील येवलेन त्यांचे सहकारी या पुढं. किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित म्हणून जीव भ्याला. म्हणून भीती वाटते महाराज. त्याची चढली ये रे धार, त्याची चढली ये रे त्याला मी उपाय सांगितला बरं रोहिदास. त्या उपायाचं ज्याने ज्याने अवलंबन केलं अरुण पाटील त्याला फायदा झाला. त्याची सरली येरझार. आता अभंग प्रवेश झाला आपला. बरोबर जमते ते. गुरुजीचं लक्ष आहे माझ्याकडे. त्याची सरली साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. त्याची सरली येरझार. कोणाची? मी त्याला उपाय सांगितला आणि माझ्या उपायाप्रमाणे त्यानं केलं. त्याची काय केलं? साठविला हरी जेही हृदय मंदिरी हरी साठविला त्याची येरझार सरली. कारण सरली हे क्रियापद आहे. 1.5 चरणात वाक्य तयार झालं. आता पुढचं नंतर बघू. सरली हे क्रियापद आहे आणि क्रियापद शेवटी असते. क्रियापद आलं की वाक्य पूर्ण झालं हे सिद्ध होते. मग सरली हे क्रियापद. सुरुवात. जिही हृदय मंदिरी हरी साठविला त्याची येरझार सरली. जमलं ना आता? म्हणजे सरळ सरळ ज्यानं हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला साठवलं त्याची येरझार सरली. हे ठीक आहे. आपण हे पटतंय का आपल्याला? जे साठवायचं आहे ना ते लहान पाहिजे. ज्यामध्ये साठवायचं आहे ते मी मोठी आहे. डोकं लहान आहे. सदरा मोठा आहे, माणूस लहान आहे. म्हणून सदऱ्यामध्ये अंग, डोक्यामध्ये टोपी, जोडे थोडे मोठे असतात म्हणून पाय घातल्या जातात. जोड्यात पाय, टोपीत डोकं, सदऱ्यात अंग. कारण जे साठवायचं आहे ते छोटं असावं, ज्यामध्ये साठवायचं ते मोठं पाहिजे. इथं उलट आहे. साठविला हरी हृदय मंदिरी. अहो हृदय केवढं आणि हरी केवढा आणि हे कसं काय पटेल? हृदय केवढं. आता पहिलं एक, ज्याची त्याची मूठ डॉक्टरी शास्त्राप्रमाणे अशी मूठ धरायची वेलजाई सर. छातीवर डावीकडे, डाव्या छातीवर थोडीशी झुकती. जेवढा आपला मोठा भी नहीं. समुंदर को संदेशा भेजा शादी के बारे में. अगर समुंदर आएगा शादी में तो शादी होगी या बह जाएगी बारात. खरं आहे का नाही भावाचं? अरे समुद्राला कुठं लग्नाचं निमंत्रण असते का रे? समुद्र जर लग्नाला आला तर लग्न लागल का सगळे जाईल वाहून? दादा
मी निमंत्रित केलेला पाहुणा मी बघून घेईल, तुम्ही बाकीच्यांना पटके वगैरे बांधा तोपर्यंत. तेवढ्यात लोणावळ्यापासून माणसं पळत आली. येवले पाटील बचाव, समुंदर बिफोर टाइम आ रहा. आता मंडपात कोण थांबतंय? मंडप रिकामा. लाल डोळे बैरामदाराचे. दास आता एका तासात अनेक लग्न. पूर्वी हे पद्धत होती का बफे? कारण जेवू घालणाऱ्याला वेळ आहे पण जेवणाऱ्याला वेळ नाही ना पैलवान. म्हणून सुधारित पद्धत निघाली बफे. बरं तर ठीक आहे. कसं दिसतंय ते बफे? शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत पाहुणे लग्नातले कोट्याधीश दिसतात. कोट्याधीश. शेवटचं मंगलाष्टक झालं की सगळे भिक्षाधीश. आपलं आपलं ताटणं वाटी लाईनला लागून मला द्या चपाती. अरे काय दर्जा झाला. इथं बरेचसे पाटील बसलेले आहे. घरी पाण्याच्या नाही तर खरा शब्द जनवास. जनवास आहे. समुद्र म्हणाला मी निमंत्रित पाहुणा आहे देवा, व्यवस्था करा थांबण्याची. आणि मग भगवान कृष्णाने आपल्या अंगाचं एक केस उपटलं, सांगितलं याच्यावर थांबा. आणि त्या केसावर समुद्र थांबला. अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे एकारो में ऐसे धेंडे अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी धेंडे. आता एका केसावर समुद्र थांबला तो हरी केवढा. आता हा हिशोब घरी गेल्यावर करणे. प्रत्येकाला 3.5 कोटी केस आहे. 3.5 कोटी मी मोजले नाही. आजचं कीर्तन संपल्यावर जर एखादं उद्योगाला लागलं आणि ते कमी जास्त भरले तर माझ्यावर केस करायची नाही. जास्त भरले तर समजायचं दाट केसाचा असला पाहिजे. अरे त्या अकबर बिरबलचा दृष्टांत माहिती आहे तुम्हाला? बिरबल जी सरकार, दिल्लीत कावळे किती आहे? 1,54,500 ग्रहस्थापासून आंधळ्या ग्रहस्थ गेला तर कोणाला खबर आहे? हे एकमेकाकडे पाहतं. पहिली भेट डोळ्यांची आहे. डोळ्याची बेरीज झाली 4 मिले. मग ते हसतं हे हसतं. तुमचं बरं चाललं का? हे म्हणतं तुमचं बरं चाललं का? दोघंही हसतात. दोघाच्या दाताची बेरीज आहे 64. याचे 32 त्याचे 32. येवले पाटील गणित कळत राहा. 64 केले. दोघही हात जोडतात. दोघाच्या बोटाची बेरीज 20 सांगितली. 20 रहे, कारण याचे 10 त्याचे 10 हाताचे 20 रहे कर जोर. इथपर्यंत आलं. मग एकमेकाला कडकडून मिठी मारतात. हरी केवढा रोहिदास आणि हृदय केवढं. हृदय एकंदर सप्तद्वीप आहे. तुम्हाला मोकळे करतो. जेवणाची व्यवस्था काय? येवले पाटील म्हणले. म्हटलं चपात्या आधीच बांधून घेतल्या आम्हाला माहिती आहे, कारण 8 वाजता पुन्हा नागपूरला पोहोचलो पाहिजे आजच. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही घ्या विश्रांती. तरी तिथे 8ला असणारच मी, कारण समृद्धी झाला ना आता. विठ्ठल अचानक घटना झाली. मग आम्ही खंडेराय सदाफळंद आहे. बऱ्याच वर्षांनी योग आला बरं का येवले पाटील. हे आमचे जुने गाव आहे. शहा पांचाळ कितीतरी कीर्तनं केली. मलाही आठवत नाही इतके कार्यक्रम झाले. पण आता व्याप एवढा वाढला की महाराष्ट्राच्या बाहेरही जावं लागतं आता. तिकडे आंध्र प्रदेश, तेलुगू देशम. असं का? असं मग मला मोबाईल करा तुम्ही. मोठा. अरे वा 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 वा. उजळले भाग्य आता बरं का.
म्हणजे नागपंचमीला सुरू. मग शहा ह्या ऐश्वर्यवाचक शब्द आहे, मग सप्ता कसा होईल वेल जाय सर? शहाला शोभेल असाच होईल ना. होणार आहे ते. विठ्ठल आहे, मी शुद्धीवर आहे. ते विषय वाढतो म्हटलं ते सांगतोच, मी सांगतोच बरं का. वेल जाय सर, नका संकोच करू. एकंदर सप्तद्वीप आहे. शाकद्वीप, शाल्मली द्वीप, कुशद्वीप, क्रौचद्वीप, प्लक्षद्वीप, पुष्करद्वीप आणि जम्बूद्वीप. आणि त्या जम्बूद्वीपाचे हे तुकडे झाले 9 बरं का. खंड म्हणजे तुकडा होतो, त्याचं नाव आहे नवखंड. हे झाले जम्बूद्वीपाचे तुकडे 9. एक इलावर्त खंड, एक रमण, एक किमपुरुष खंड, एक कुरु खंड, एक हरिवर्ण्य खंड, एक हिरण्य खंड, एक भद्रास्व खंड, एक भरत खंड. हे आता बरोबर आहे ना? हां, जमलं. हे 9 कुठून कशासाठी चाललं हे नंतर सांगतो मी. जम्बूद्वीपाचे 9 तुकडे. जम्बू या द्वीपा माझी, त्याचे 9 तुकडे झाले. त्याच्यातला एक तुकडा भरतखंड. भरतखंडात भारत देशात, महाराष्ट्रात, नाशिक जिल्ह्यात, सिन्नर तालुक्यात शहा नावाचं गाव, त्या गावातलं साठविला हरिजी हृदय मंदिरी. सर तिथेच उत्तर आहे. नुसतं हृदय म्हटलं नाही, हृदय मंदिरी याच्यामध्ये उत्तर आलं. म्हणजे हृदयाला मंदिर हे विशेषण लागलं. कारण हृदयाचे 3 प्रकार आहे. काहीचं हृदय धर्मशाळा, काहीचं हृदय म्हणजे घर, आणि काहीचं हृदय म्हणजे मंदिर. धर्मशाळेमध्ये जसं चालतं तसं घरी चालत नाही. धर्मशाळेमध्ये कोणी येतं, किती दिवस थांबतं, कसंही वागतं, पान खाऊन थुंकतं, मोकळी बाटली टाकून सकाळी निघून जातं. म्हणजे बिस्लरीची म्हणतो, मोकळी पाणी पिल्यावर. याचं नाव धर्मशाळा. एका गावात आला, त्याला अडचण आली. रात्रभर एका पाटलाने राहायला जागा दिली, वस्त्रीमध्ये ते थांबलं रात्रभर. सकाळी निघालं, पाटलाचं लक्ष गेलं, इकडे या पाहुणे. आलं. रात्रभर राहायला. ती मावशी जर मंदिरात गेली, पाळणा बांधला, लेकरू झोपवलं, एक पेपरवर बसवलं आणि भाजी नीट करू लागली. पुजारी आला. पाळणा कोणी बांधला? मीच बांधला महाराज. ते पेपरवरचं लेकरू माझंच आहे. तुम्ही काय करता? मी भाजी नीट करते. असं तुम्हाला काय वाटलं हे घर आहे? आलं लक्षात? धर्मशाळेसारखं घरात चालत नाही आणि घरातल्यासारखं मंदिरात चालत नाही. म्हणून 3 विभाग आहे. काहीचं हृदय म्हणजे धर्मशाळा आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाल राहे तेथे येवोनी गोपाल राहे तेथे. प्रभूजी रात्रभर जागे, कोणाला काय द्यावं म्हणून यादी केली. पण दुसऱ्या दिवशी सर्वांना बक्षीस दिली, हनुमानजीला काहीच दिलं नाही. आप्पा सीतामाई म्हणल्या का नाही, तुम्हाला काही काही गोष्टी कळतच नाही का? आज जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ घेऊ पुढं आले, त्यांना बक्षीस देता. आणि ऐसा मारुती उपकारी, ज्यानं सीता शोध केली, लक्ष्मण वाचविला, माझ्या मारुतीला काही देत नाही. प्रभूचे डोळे भरून आले. तुला काय वाटतं सीते, हा राम मारुतीला विसरला असेल? हे बघ, यादीला नाव माझ्या मारुतीचं पहिलं आहे. रात्रभर जागाच तोळ्याचं, तरी 10चं लपवते आणि तोळ्याचं दाखवते. त्यात दिवाळी असल्यावर मग पहा, साडीच्या पदराच्या वर 1 तोळ्याचं लॉकेट. आणि मग गावात फिरते. आता कोणा दगदगीच्या काळात कोणाला वेळ आहे चौकशी करायला? पण एखाद्या मावशीचं लक्ष जातं, नवीन दिसतंय, थांबली तेवढ्यासाठी फिरत होती. हो, नवीन आहे. कोपरगावून आणलं का? नाही, पप्पाकडे गेलती काल. माझ्या पप्पानं केलं. लोकांना काय माहिती, परवा इथूनच नेलं आणि माझ्या पप्पानं केलं. हे सीतामाईचं सांगतो, ऐकलं नाही?
मी देते माझ्या बापान दिलेला नवरत्नाचा हार. आणि नवरत्नाचा हार दिला हनुमानजीला. हनुमानजी बाजूला गेले. एक एक रत्न दाताखाली रगडून थुंकून टाकायचे. राम नसता आई साहेब हा देह तेव्हाच पेटवला असता. उभे झाले, छाती विदारण केली. नुसतं राम नाही, राम पंचायतन दाखवलं. वामांगी नंदिनी जनकाची, वामांगी नंदिनी जनकाची, वामांगी नंदिनी जनकाची. सुंदर ते ध्यान शोभेची हासारी वामांगी नंदिनी जनकाची, वामांगी नंदिनी वंशबुद्धरीला मारियाचा सावता सागर प्रेमाचे आगे, सावता सागर प्रेमाचे आगे. एकदा हात वर करा, दोन्ही हात. अरे बापरे, मोठे मोठे लोक पण पहा बरं. एवढंच क्षत्र आहे जे विनंतीला मान देतं, है ना. एवढंच एक क्षेत्र राहिलं, आपण विनंती करा की ते मान देतात. एका तालात विठोबा नवनाथ देवराम जाधव आणि दिलीप देवराम जाधव यांनी स्टेजवर या कृपया. हात वर थांबा. एक हा असं हा एक ईश्वर महाराज म्हणा. चाल बोला बोला म्हणतो बोलू द्या, चाल म्हणू द्या. हात का म्हणे साठविला साठविला हरी. साठविला रे, साठविला रे, हरी साठविला हरी, हरी साठविला हरी. जीरदाय मध्ये झाला 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 सफल व्यापार. झाला सफल व्यापार, झाला झाला
साठविला हरीजही हृदय मंदिरी, त्याची सरली यरझार. यरझार सरली म्हणजे झाला सफळ व्यापार. मग ज्यानं हरीला साठवलं, जो हरीचा झाला, त्याला बाकीचे नाही ना मानत. बाकीचे म्हणजे घरातले सुद्धा. शिव्या देती बाप बहीण भाऊ, शिव्या देती बाप बहीण भाऊ, शिव्या देती बाप बहीण भाऊ. गावातलं नंतर बघू, आहे का नाही? गावातलं नंतर, घरातलं सांगितलं मी. शिव्या देती बाप बहीण भाऊ. बाप शिव्या देतो, माय शिव्या घालती, भाऊ शिव्या घालतात. माय तर म्हणती आम्हा कोळी नव्हते ऐसे, आम्हा कोळी नव्हते ऐसे, आम्हा कोळी नव्हते ऐसे, आम्हा कोळी आम्हा कोळी नव्हते ऐसे. बरं का रोहिदास, हेची पिशे निवडले. पोरग बिघडलं, आमचं पोरग बिघडलं. आमचं काय झालं? उठलं सुटलं देवळात, उठलं सुटलं देवळात, उठलं सुटलं देवळात गेल्यानं बिघडतं तर काय बार मध्ये गेल्यावर सुधारतं का तुमचं? पण आम्हा कोळी नव्हते ऐसे, यांचं कोळी हिरण्यकश्यपूचं. आणि एवढा संत नामदेवाची माय गोनाबाई, आणि ती म्हणायची, नाम्या निर्दयाची तुझं लागली संगती. अर्जाच्या संगतीत राहतो, जाऊन बैसतो काळ्याच्या शेजारी. तो स्वतः काळा, दुसऱ्याचंही काळच करतो. निर्दयाची तुझं लागली संगती, अधर्मी श्रीपती देखीला. मग जिथं संत नामदेवाच्या मायचं हे गारा नाही, तर आपली आबाई काय अहो रुक्माबाई विठोबाची सांगा, भ्रताराती कागा वेडे केले, भ्रताराती कागा वेडे केले. विठोबाची सांगा, भ्रताराती कागा वेडे केले, भ्रताराती कागा वेडे. अहो रखमाबाई विठोबासी सांगाण भरतारासी कागा वेडे केले. काय मार्ग तुम्ही उमजोणी सांगा, नामयाची राजा बरी नव्हे. अरे मग जे सगळे घरातले शिव्या देती बाप बहीण भाऊ, मग जे हरी हरी करतं त्याला सगळे टाकून देतात. मग ते जर आजारी पडलं, त्याला कपडे नाही, त्याला भूक लागली, त्याचं डोकं दुखतंय, त्याला निवारा नाही, अशा वेळेला त्याची पूर्तता कोण करते? अरे थोडा विचार करा. लग्नामध्ये एकदा नाव घेतात येवले पाटील, आणि तेही पुस्तक मिळतं दुकानात. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघालेला ड्रायव्हर, अब्दागिरी धरा. जातं दुष्काळी रोडवर, पण पुस्तकात राव निघालेला ड्रायव्हर. खोरण टोपलं डोक्यावर, कुठली अब्दागिरी? अरे एवढं नाटकी नाव त्याची बायको एकदाच घेते, तर तो मिस्टर तिला जन्मभर सांभाळतो. मग रात्रंदिवस भजन केल्यावर तो विठोबा झोपा काढेल का? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे मागे पुढे उभा राहे मागे पुढे उभा. अरे रात्रंदिवस भजन केल्यावर गावात नाही घाबरत. जाऊन जाऊन कुठे जाशील? साहेबाकडे. मेवणा जाय साहेब. हरी आला
जगदाय गुरुजी. हरी आला हाता मग काहीची भय चिंता. अरे भय काळाचा आहे ना, मग काळाचा मालक हरी आहे. तो जर तुमच्या स्वाधीन झाला तर काळाचं भय कसं राहील. दुसरं चिंता, तो जिथे येतो तिथे चिंता आधीच निघून जाते. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, ते पळाली गोकुळा चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी, प्रवेश भितरी केला देवी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी केव्हा प्रवेश भितरी केला देवी. मग इथे कसं चिंता न भय राहील. ठीक आहे महाराज, इथपर्यंत ठीक आहे. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी,
सफळ व्यापार. ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल होईल. नंतर निवेदक निवेदन देतील, त्यानुसार मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. फक्त आम्हाला गंगागिरी बाबांचा तो फिरता नारळी सप्ताह सर्वांचा सहभाग असणारच आहे, पण जाधव सराचा त्याच्यात मोठा वाटा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या करांगोळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, तरी देवबाप्पानं आपले गोपाळ जमा केले होते. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या लावा. लावल्या काठ्या सर्वांनी. कृष्णानं लावली करांगोळी, उचलला न गोवर्धन. तसं जाधव सरासारखे विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे भेटे बापुरे हरी महाराज क्षमा करा रे.